माऊलींच्या कर्मभूमीत 1 मिनिटे 20 सेकंदात ज्ञानेश्वरीचं वाचन करून विश्वविक्रमाद्वारे ज्ञानेश्वरी जयंती साजरी। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरानं माऊलींची कर्मभूमी दुमदुमली। सुमारे 3000 भाविकांच्या उपस्थितीत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान असलेल्या नेवासे नगरीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती निमित्ताने सायंकाळी मंदिर प्रांगणात पार पडलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात संपूर्ण ज्ञानेश्वरीचं 1 मिनिट 20 सेकंदात पूर्ण वाचन करून एक विश्वविक्रमाद्वारे ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात आली। ज्ञानोबा माऊलीच्या गजरानं माऊलींची कर्मभूमी दुमदुमली होती। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने जे ज्ञानामृत नेवासे नगरीत सांगितले त्या 735 वर्ष पूर्ण झाले, तर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी दुरुस्त केलेल्या ज्ञानेश्वरीला 440 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्त सोमवारी दुपारी 4 वाजता ज्ञानेश्वरी रचनास्थान तीर्थ श्री क्षेत्र नेवासा येथून पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीची माऊलींच्या प्रतिमेसह टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचे नेतृत्व हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज कंठाळे यांनी केलं होतं। यावेळी झालेल्या जयंती सोहळ्यास रामायणाचार्य हरिभक्तपरायण नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, डॉक्टर हरिभक्तपरायण शुभम महाराज कांडेकर, अंजाबापू कर्डिले, राम महाराज खरवंडीकर, हरिभक्तपरायण वीर भाऊसाहेब महाराज, विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। आपण पाहतो